कसं आहे मित्रांनो, मी कार्तिक आणि हा आपला पुणे सिरीजचा तिसरा पार्ट 2 पार्ट अपलोड केले. पाहिजे लवकर पाहून घ्या. आजचा विषय असा होता की काल आपलं कॉलेजचं काम तर झालं होतं. आज आपल्याला फक्त फिरायचं काम होतं. थोड्या वेळाने थांबत आपल्या मित्राला गाडी येऊन त्याच्या गाडीवर बसून आम्ही घाटातून निघालो, सरळ आळंदीले. त्या घाटाचा व्ह्यू एन्जॉय करत करत आम्ही बसलो सरळ आळंदीले पोहोचल्यावर मित्रासोबत गेलो सरळ पहिले इंद्रायणी नदीच्या काठावर. ही तीच नदी आहे जी सह्याद्री पर्वतरांगेतून उगम पावते आणि याच्याच काठावर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली होती. मस्त नदीमध्ये पाय वगैरे धुतले आणि मित्रासोबत निघालो सरळ दर्शनाले आणि सरळ आलो श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी मंदिर मध्ये. आणि हो, ज्यांना माहित नाही त्यांना सांगतो की श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी 13व्या शतकात वयाच्या 21व्या वर्षी संजीवन समाधी घेतली होती. मग आम्ही गेलो सरळ मंदिरात दर्शनाले. मस्त शांततेने दर्शन वगैरे घेतले. थोड्या वेळ मस्त मंदिरात बसलो आणि नंतर आम्ही गेलो श्री संत गजानन महाराज मंदिर शाखा आळंदी इथे. हो, इथे एवढी शांतता आणि स्वच्छता होती की असं वाटत होतं की शेगावच्याच मंदिरात आलो. आणि वरच्या बाजूला पहा मंदिर किती छान दिसते. आणि तिथून सरळ आलो आम्ही श्री ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये. या मंदिराच्या भिंतींवर सर्व ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिलेला आहे. आणि तुम्ही म्हणसान, अरे वा, तू या पुणे सिरीजच्या ब्लॉग मध्ये माहिती करून सांगू राहिला. तर या ब्लॉग मध्ये सगळी आपली माहिती येणार आहे. म्हणजे जर तुम्ही पुणे किंवा आळंदी फिरायला आले तुम्हाला सर्व जागे फिरता येतील. आणि यासोबत आपला पुणे सिरीजचा पार्ट 3 संपला. आणि आपल्या पुणे सिरीजचा लास्ट पार्ट म्हणजे पार्ट 4 लवकर येणार आहे. त्याच्यातच तुम्हाला चांगलीच माहिती भेटणार. त्यासाठी लवकरात लवकर आपल्याला फॉलो करून घ्या. तर लोक टाटा.